ब्रेकिंग न्यूज, खुशखबर 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 लाडकी बहिणींसाठी आलेली आहे। आज खुशखबर, आज आहे भोगी आणि आजपासून 7व्या हप्त्याचे वाटप चालू होणार आहे 13 जानेवारीपासून। तर आजचा जो हा व्हिडिओ आहे खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींनी व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर आज दुपारपासून वाटप होणार आहे 7व्या हप्त्याची, असं आपल्या लाडके मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, फडणवीस साहेबांनी। तर जाणून घेऊया काय आहे काय नाही। अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब नसेल केला तर जरूर करून घ्या, कारण असेच नवीन नवीन अपडेट मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय। आणि दुसरी गोष्ट ही की अगर ज्या महिलांच्या अजूनसुद्धा खात्यामध्ये पैसे आलेले नसेल त्या महिलांनी पर्सनली कमेंट करा। आणि तुमची काही समस्या असेल, म्हणजे पहिल्या हप्त्यापासून येत नाही, दुसऱ्या हप्त्यापासून येत नाही किंवा डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। दौंड इथे अजितदादा पवारची सभा होती, तिथे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा राजकीय दृष्टीमध्ये माझी चेष्टा करण्यात आली होती। मात्र ही योजना सुरळीत सुरू असून भविष्यात कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दौंड इथे सांगितलेले आहे। म्हणजे ही जी योजना आहे ती बंद होणार नाही आणि प्रत्येक महिलांना सरसकट देण्यात येणार आहे। लाडकी बहीणचे लाभार्थी मिळणार मकर संक्रांती वाण, 7वा हप्ता प्रतीक्षित आणखी किती घ्या जाणून। लाडकी बहीण योजना 2025 मध्ये सुद्धा पहिला हप्ता मकर संक्रांतीच्या दिवसापासून चालू होणार आहे आणि ते एक वाण स्वरूपात प्रत्येक लाडक्या बहिणींना देणार येणार आहे, असं अजितदादा पवार बोलले। तर मकर संक्रांती जे आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप धामधूममध्ये सेलिब्रेट करतात आणि ह्या दिवशी अशी शक्यता आहे की लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीच्या दिवशी 7व्या हप्ता वाटप करण्यात येणार आहे आणि मकर संक्रांती जी आहे त्या लाडक्या बहिणीची गोड करणार आहे, असं सांगितलं जात आहे। आणि सूत्रानुसार माहिती ही मिळत आहे की दुपारनंतर चालू होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणे। त्यानंतर लाडकी बहीण योजना कचाट्यात अडकणार अशी स्थिती असतानाच राज्यातले लाखो महिला या योजनेतले 7वा हप्ता केव्हा येणार याकडे डोळे लावून बसले आहेत। पाठीमागे 2024 वर्षात योजना सुरू झालेली तेव्हापासून लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति महिने त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आलेले आहे। आणि असे कित्येक महिला असे आहे ज्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही, त्यांना पण पैसे भेटणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। 7वा हप्ता देखील खात्यामध्ये जमा झाला नाही, पण मकर संक्रांतीच्या दिवसापासून 7वा हप्तासुद्धा जमा करण्यात येणार आहे, असं अजितदादा पवार बोलले। आणि ही जी योजना आहे ती आम्ही बंद पडून देणार नाही। आणि असे कित्येक महिला आहे जे लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा घेत आहे आणि किसान योजना आणि अनेक वेगवेगळी योजना आहे त्याचासुद्धा लाभ घेत आहे। तर तशा महिलांचं पुढे क्रॉस चेक करून त्यांचे फॉर्म रद्द करून टाकणार आहे। 2025 नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात 7वा हप्ता ते पण मकर संक्रांतीच्या दिवशी देऊन बहिणींना संक्रांत वाण देण्या का ह्या बाबतीत जे महिला वगैरे आहेत ते खूप उत्साही आहेत। तसेच घडले तर महिलांची जे संक्रांत आहे ती गोड होणार, असं महिला म्हणतात। त्यानंतर ही जी योजना आहे ती कुठं ना कुठं कंटिन्यू चालू राहणार आहे। आणि त्यानंतर जे मार्च महिना आहे तेव्हापासून 2100 रुपयाचा हप्ता देखील देणार आहे आणि जी रक्कम आहे त्यामध्ये 700 रुपयाची वाढ होणार आहे। लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा पहिला हप्ता लवकरच देणार, असे अजितदादा पवार बोललेले आहे। आणि जानेवारी महिन्यामध्ये 1500 रुपये येतील, फेब्रुवारीमध्ये 1500 येतील आणि मार्च महिन्यापासून 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आपले जे
जे माननीय आपले मुख्यमंत्री आहे ते टाकणार आहे। त्यानंतर जी आपली रक्कम आहे त्याच्यामध्ये 600 रुपयांनी वाढ होणार आहे। तर ही होती एक गुड न्यूज तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी। आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नसेल त्या महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। अगर तुमची काही समस्या असेल तर आम्ही नक्की तुम्हाला मदत करू आणि तुमची जे काही समस्या आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू। तर आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले, कोणते हप्ते नाही आले आणि काय आहे, जे काही प्रॉब्लेम असेल तर जरूर सांगा। आम्ही 101% तुम्हाला तुमच्या कमेंटची रिप्लाय देऊ। आणि जर काही असे वाटेल तर आम्ही एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवू ज्या करून तुम्हालाही व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोचेल। आणि आपला हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, ज्या करून आपली जी माहिती आहे ते लोकांपर्यंत पोचेल आणि आपल्यालाही मोटिवेशन भेटतं। तर अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम।